प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने डाळ पालक कशी करायची ते सांगणार आहे. तर साहित्य बघूया. इथे एक जुडी मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे. त्यानंतर 2 टोमॅटो पण उभे चिरून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घेतले, पाव चमचा मोहरी घेतलेली आहे. अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण. आणि अर्धी वाटी लाल मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, असं टोटल 1 वाटी घेतलेलं आहे. आपण रोजच्या जेवणातल्या वाटीचाच वापर केलेला आहे, त्या हिशोबाने घ्यायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकर तापायला ठेवलेला आहे. तेल घालूया. तेल गरम झालं की आपण जिरे मोहरी घालूया. जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर आपण कांदा परतूया. जिरे मोहरी छान तडतडली आहे. आपण आता कांदा मोकळा करून टाकूया. उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा परतला की हे बघा, त्यात आपल्याला टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान सॉफ्ट झाला असा की त्यात आलं लसणाची पेस्ट घालायची. छान परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं छान आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची. त्याचा कच्चेपणाचा वास गेला पाहिजे. आता आलं लसणाची पेस्ट छान परतली गेली की हे बघा, असं खाली जेव्हा लागायला लागतं ना मसाला, त्यावेळी समजायचं की आपली छान परतून झालेली आहे कांदा, टमाटा आणि पेस्ट. आता यात टाकायचे हळद, हिंग आणि लाल तिखट. त्यानंतर घालूया जी आपण भिजत ठेवलेली डाळ होती ती. ही अर्धा तास भिजवली तरी चालते, कुकरमध्ये शिजून जाते. साधारण दोन्ही मिळून 1 वाटी डाळ घेतलेली आहे मी एका जोडीसाठी. छान घट्टपणा येतो, ग्रेव्ही तयार होते. छान परतून घेऊया. 2-3 मिनटं हे परतून झालं की मग आपल्याला चिरलेला पालक घालायचा. आता यात पालक घालूया. मिक्स करून घ्यायचं. यातच आपण मीठ घालणार आहोत, चवीप्रमाणे मीठ. पाणी घालूया. 1 ग्लास पाणी घातले मी. मिक्स करून घेऊया. तुम्हाला वाटल्यास तुम्ही लाल तिखट जास्त घालू शकता, तिखट हवं असल्यास. आता ह्याला छान झाकण लावून घेऊया. आणि 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या. त्यानंतर आपण बघूया भाजी. हे बघा, आपल्या कुकरच्या 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी ही तुम्हाला सर्व करून दाखवते. हे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. एक तर भाताबरोबर
किंवा फुलक्याबरोबर मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला मी डिश सर्व करून दाखवते. हे बघा, असं साधा राईस जरी केला व्हाईट तरीसुद्धा त्यावर ही डाळ पालक अतिशय सुंदर लागते. याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर घ्या, लोणचं घ्या, पापड घ्या, काही खूप सुंदर अप्रतिम लागते. तर कशी वाटली तुम्हाला माझी डाळ पालकाची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.